पुढच्या काही दिवसात जर अचानक एखादा धार्मिक वाद झाला, कुणीतरी महापुरुषांबद्दल अपशब्द बोललं, सोशल मीडियावर हिंदू, मुस्लिम, जात, धर्म, गोमांस, लव जिहाद, बुरखा, धर्मांतर असे शब्द जर ट्रेंडिंग मध्ये यायला लागले तर गुडघ्यात मेंदू असल्यासारखे वागू नका. आजची आपली समस्या काय आणि तुमचं ध्यान भरकटवतंय कोण हे जरा समजून घ्या. जगात चालू असलेल्या युद्धामुळे आपल्या गाडीतल्या तेलापासून ते घरातल्या तेलापर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत वाढली. पण लोक चिडलेले आहेत कारण जागतिक बाजारपेठेत जेव्हा ऑइलची किंमत पडलेली होती, आपण 50-60 रुपयांनी पेट्रोल देऊ शकतो तेव्हा 90-100 रुपयाला पेट्रोल देऊन सगळा नफा घातला गेला मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात. तर आताचा हा बोजा मग सामान्य नागरिकांनी आपल्या अंगावर का घ्यायचा? 20-25 लाख पोरं नीटची एक्झाम देतात, तो पेपर साधा आपल्याला कंडक्ट करता येत नाही. आमचे पुढारी आम्हाला सांगतात राष्ट्रासाठी त्याग करा, त्यानंतर 10 मिनिटांनी त्यांचा 50 गाड्यांचा काफिला आमच्या समोरून बोंबलत जातो. महागाई, रोजगार, शिक्षण, परीक्षा, अर्थव्यवस्था हे आज कोणत्या थराला गेलंय आपल्या देशामध्ये हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. लोक किती चिडलेले आहेत याचं रिसेंट एक्झाम्पल होतं कोकरोच जनता पार्टी. पण आपल्या देशामध्ये सरकार किंवा व्यवस्थेविरुद्ध बोलणारा आवाज मोठा व्हायला लागल्यावर काय करायचं असतं हे आपल्या राज्यकर्त्यांना माहितीये. काही दिवसात सध्याचे सगळे सार्वजनिक चर्चेचे मुद्दे अचानक बदलतील, कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या जातील, मग मीडिया त्यात तेल टाकून भडका लावायचं काम करेल आणि भाजले जातील ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं. सत्ता कुणाची असू द्या, भरडला जातो तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस, कारण तो डिझर्व करतो भरडलं जाणं. तो मत देताना विचार करत नाही, निवडून आलेल्यांना प्रश्न विचारत नाही, नंतर उत्तराची काही अपेक्षा करत नाही. तुम्ही विचारलं का राजकीय पक्षांना की ज्या गोहत्येच्या, गोमांसाच्या मुद्द्यावरनं मागच्या 10 वर्षात शेकडो लोकांचे बळी गेले असतील, हिंदू पण आणि मुसलमान पण, त्याच गोहत्येच्या नॅरेटिव्हने एका राज्यात त्यांची सरकार बनते, तिथला मुसलमान जेव्हा म्हणतो की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा, त्यावेळी ही सगळी माणसं चुप बसतात. आणि त्यातलीच काही जण येऊन सांगतात की 14 वर्षांपेक्षा गायीचं वय जास्त असेल तर तुम्ही काहीही करू शकता. गाय आपली माता आहे पण पुढारी आपला बाप नाही, हे ज्यांच्या डोक्यात अजूनही भुसा भरलाय ना त्यांनी लक्षात घ्या. म्हणून यांच्या भरकटलेल्या मुद्द्यांवरती, प्रोपगेंडावरती लक्ष नका देऊ. तुम्ही मुद्द्यांवर बोला. महागाई तुमचा मुद्दा असेल तर त्यावर बोला, शिक्षण तुमचा मुद्दा असेल तर त्यावर बोला, रोजगार तुमचा मुद्दा असेल तर त्यावर बोला. आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येऊन तुम्हाला जात, धर्म, महापुरुषाच्या नावानं एकमेकात आग लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी सांगा की माझा 12 महिन्याचा गॅस भरून दे, माझं 12 महिन्याचं पेट्रोल डिझेल भरून दे, माझा 12 महिन्याचा किराणा भरून दे. आणि एकदा हे सगळं सामान घेतलं की मग त्याला सांगा की मी विचार करून सांगतो तुझ्या भांडणात सामील व्हायचं की नाही. देश मोठा करायचा असेल तर शांत बसलेली माणसं कामाची नसतात, विचार करणारी माणसं लागतात. तुमच्या माझ्या मांसाचे लचके सुद्धा तोडून नेतील अशा राजकीय गिधाडांपासून सावध राहा. भारतीय म्हणून एकत्र राहा. तुमचं लक्ष कुणावर द्यायचं हे स्वतः ठरवा, दुसऱ्याला ठरवू देऊ नका. जय महाराष्ट्र.